नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. येत्या 26 जानेवारी रोजी किंवा तत्पूर्वी शासकीय आणि खासगी विभागात काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार कोरोनावर लस. आरोग्य यंत्रणा सज्ज. नवीन वर्षाची ही असेल पहिलीच गुड न्यूज. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे समुद्रात मागील 13 वर्षात 28 जणांचा झाला बुडून मृत्यू, तर 25 जणांना वाचवण्यात आलं यश. आणि मुंबई गोवा महामार्गावरील अत्याधुनिक कशेडी बोगद्याचं काम वेगानं सुरू. डिसेंबर 2021 अखेर बोगदा वाहतुकीसाठी सुरू होण्याचे मिळाले संकेत. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. येत्या 26 जानेवारी रोजी किंवा तत्पूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यातील खासगी आणि शासकीय विभागात काम करणाऱ्या सुमारे 14,000 जणांना कोरोनावरील लस देण्यात येणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 9,206 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यात 328 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 8,728 जणांनी कोरोनावर मात केली. परंतु नवीन वर्षात मात्र कोरोनाविरुद्ध लस उपलब्ध होणार असल्यानं जिल्हावासियात समाधान व्यक्त केलं जात आहे. सुरुवातीला शासकीय आणि खाजगी विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यात येणार असली तरी पुढील 6 महिन्यात जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला लस दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. कोरोनावरील लस देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून 2 दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली लसीकरणाबाबत गुहागरसह तालुकानिहाय महत्त्वाच्या बैठका पार पडून त्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनाच्या गाईडलाईन्सनुसार प्रशिक्षण देण्यात आलं. Avoid whatever. It does not result in waste which is dangerous for the community. नंतर जे काही वेस्ट मटेरियल राहतं त्याचा कम्युनिटीला खूप धोका असतो, ते होऊ नये म्हणून आपल्याला ते सेफ्टी इंजेक्शन प्रॅक्टिसेस अंमलात आणायचे. तिच्या पद्धतीनं केलं तर ते सेफ्टी इंजेक्शन रियूज जर केला म्हणजे सिरिंजचा
काय रिस्क असतात. काही डिसीजेस आहेत, डेडली डिसीज आहेत, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी आणि HIV. त्याची रिस्क आहे गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला फार त्या व्हॅक्सिनेटरला किंवा त्या रेसिपिएंटला देताना त्या डिसीजेस होण्याची रिस्क असते. राऊंड इंजेक्शन टेक्निक दिल्यामुळं बेनिफिशियरीला इंजुरी होण्याची शक्यता असते. रत्नागिरी जिल्ह्यात 67 प्राथमिक आरोग्य केंद्र, 378 आरोग्य उपकेंद्र आणि 11 ग्रामीण रुग्णालयं असून त्यामध्ये 9 तालुका आरोग्य अधिकारी, 128 डॉक्टर्स, 219 आरोग्य सेवक, 443 आरोग्य सेविका आणि 1285 आशा वर्कर्स असून या सर्वांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. 8 दिवसांपूर्वी कोकण विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर बोरसे यांनी कोरोनावर देण्यात येणाऱ्या लसीकरणाचा आढावा घेतला. ही लस साठवण्यासाठी 86 ILR आणि 19 डीप फ्रीजर उपलब्ध झाले असून त्यामध्ये 5880 लिटरचे सुमारे 16,46,400 लसींचे डोस साठवले जाणार आहेत आणि त्यानंतर 26 जानेवारीपासून किंवा तत्पूर्वीच रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात कोरोनावरील लसीकरणाचा शुभारंभ होणार असल्याचं बोललं जात आहे. रत्नागिरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गावडे यांनी याबाबतची माहिती KTVला दिली. तसंच या ठिकाणी लसीकरणाबाबत प्रशिक्षण सुरू असल्याचं दिसून आलं. नमस्कार, मी डॉक्टर महेंद्र गावडे, तालुका आरोग्य अधिकारी रत्नागिरी. आपणा सर्वांना माहीतच आहे की आता कालच आपल्या नववर्षाच्या निमित्तानं आपल्या केंद्र शासनाने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ह्या कोविशिल्ड लसीला मान्यता दिलेली आहे. त्या संदर्भात जी प्रायमरी स्टेज आहे, म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये जे आपल्याला काय काय नियोजन करायचं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण तालुकास्तरीय कोविड लसीच्या संदर्भात प्रशिक्षण घेत आहोत. त्यामध्ये आपण सगळे आरोग्य कर्मचारी, ENM, आशा, त्याच्यानंतर MPW, त्याच्या LHV, HA, त्याच्यानंतर PSI, त्यांच्यानंतर PI, नंतर ICDHचे कर्मचारी, त्याच्यानंतर एज्युकेशनचे गट शिक्षण अधिकारी यांना आपण ह्या प्रशिक्षणमध्ये समाविष्ट केलेलं आहे. तसेच आपले NGO जे काय आहेत 1-2 त्यांनासुद्धा आपण ह्या प्रशिक्षणामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट आहे की ही प्री फेज आहे. प्री फेज म्हणजे काय की प्रिपरेशन कसं, तर ही कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे आपले जे आरोग्य कर्मचारी त्यांना पुढं लसीकरण कशा पद्धतीनं करायचे त्या संदर्भात त्यांना माहिती दिलेली आहे. म्हणजे जी कशी लस येणार आहे ती साठा किती आहे आपल्याकडे उपलब्ध, आपण किती लस ठेवणार आहोत, किती बेनिफिशरी आपल्याकडे आहेत, त्याच्यानंतर आपण ती कशी ट्रान्सपोर्ट करायची आहे, त्याचे होणारे दुष्परिणाम काय आहेत ते सुद्धा आपण त्यांना समजून सांगणार आहोत. आणि दुष्परिणाम झाल्यानंतर त्यांना वेळेत औषध उपचार आणि त्याच्याबद्दल आपल्याला वेळेत ट्रान्सपोर्टेशन कसं करता येईल हेल्थ सेंटरला किंवा मोठ्या दवाखान्यामध्ये, अशा पद्धतीचं नियोजन कसं करायचं त्याच्याबद्दलही आपण या प्रशिक्षणामध्ये माहिती देणार आहोत. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थान आणि त्यासमोर असलेल्या समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी देश विदेशातील लाखो भाविक आणि पर्यटक येत असतात. परंतु मागील वर्षात बुडणाऱ्या 25 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. सर्वात सुरक्षित आणि सुंदर किनारा म्हणून गणपतीपुळे समुद्राकडे पाहिलं जातं. परंतु गेल्या 13 वर्षात या समुद्रामध्ये 28 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची पोलीस दप्तरी नोंद असल्याचं दिसून आलं.
ग्रामपंचायत गणपतीपुळे, मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासन या तिघांनी मिळून आता गणपतीपुळे इथं समुद्रकिनारी फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून धोकादायक समुद्र म्हणून असलेली ओळख पुसली जाऊन सुरक्षित किनारा म्हणून नोंद व्हावी. जयगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, गणपतीपुळे सरपंच आणि देवस्थान कमिटीच्या वतीनं समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कडक नियमावली करण्यात आली असून प्रवेशद्वारावर स्पीकरद्वारे माहिती दिली जात आहे. तसंच विविध ठिकाणी मोठमोठे होर्डिंगही लावले आहेत, जेणेकरून पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल आणि बुडण्याचं प्रमाण कमी होईल. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2021 अखेर हा बोगदा वाहतुकीसाठी खुला होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. डिसेंबर 2019 मध्ये खेड आणि धामणदेवी पोलादपूर अशा दोन्ही बाजूंनी कशेडी बोगद्याचं काम सुरू करण्यात आल्यानं आता या कामाला गती प्राप्त झाली असून मार्गावरील प्रवास सुसाट होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यासाठी सुमारे 457 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून वळणदारी कशेडी बोगदा पूर्ण झाल्यावर अवघ्या 10 मिनिटात हे अंतर वाहने पूर्ण करू शकतील. सुमारे 10 अभियंते आणि 300 मजूर तसंच काही अनुभवी इंजिनियर्सच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याचं काम दोन्ही बाजूनं वेगानं सुरू असल्यानं डिसेंबर 2021 अखेर हे काम पूर्ण होऊन प्रवासी वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई गोवा महामार्गावरील सुमारे 18 किलोमीटर लांबीचा कशेडी घाट धोकादायक असल्यानं या घाटातून अत्याधुनिक बोगदा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार बोगद्याचं काम वेगानं सुरू असल्याचं दिसून आलं.
पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. येत्या 26 जानेवारी रोजी किंवा तत्पूर्वी शासकीय आणि खासगी विभागात काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार कोरोनावर लस. आरोग्य यंत्रणा सज्ज. नवीन वर्षाची ही असेल पहिलीच गुड न्यूज. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे समुद्रात मागील 13 वर्षात 28 जणांचा झाला बुडून मृत्यू, तर 25 जणांना वाचवण्यात आलं यश. आणि मुंबई गोवा महामार्गावरील अत्याधुनिक कशेडी बोगद्याचं काम वेगानं सुरू. डिसेंबर 2021 अखेर बोगदा वाहतुकीसाठी सुरू होण्याचे मिळाले संकेत. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.